हाय फ्रेंड्स, वेलकम अगेन. आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी सॉफ्ट, स्पॉन्जी आणि टेस्टी ढोकळा कसा बनवतात ते. तयार आहात का? चला मग लगेच सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी इथे घेतलं आहे 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी रवा, रवा आणि बेसन पीठ दोन्ही मी ह्या वाटीने मोजून घेतलं आहे. ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतो त्याच वाटीने आपल्याला रवा घ्यायचा आहे समप्रमाणात. आता यामध्ये 1 चम्मच हळद मिक्स करते मी. छोट्या चम्मचनं मिक्स करते मी 1 चम्मच हळद. आणि तुम्हाला हवं त्यानुसार म्हणजे चवीनुसार मीठ मिक्स करायचंय. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचंय. आणि हे बघा, हे किती छान आता मिक्स करून झालंय. आता यामध्ये ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी ऍड करायचं. तुम्ही पाण्याच्या जागी 1 वाटी ताक पण ऍड करू शकता, ज्याने आंबूसपणा येईल थोडाफार. आणि आता हे कंटिन्युअसली मिक्स करायचंय. लक्षात ठेवा गाठी पडू नयेत यामध्ये. तर ह्यासोबत मी आणखीन थोडं पाणी ऍड करतेय. तुम्ही 1 वाटी ताक आणि थोडंसं आणखीन तुम्हाला वाटेल त्या प्रमाणात थोडंसं पाणी ऍड करू शकता. मी ताक नाही मिक्स केलंय. हे बघा, हे टेक्स्चर किती छान झालं आहे. आता यामध्ये आपण 1 इनोचं पॅकेट टाकूया. फ्रूट सॉल्ट. मी ते लेमन फ्लेवरचा घेतलाय फ्रूट सॉल्ट. आता हे फ्रूट सॉल्ट टाकल्यानंतर कंटिन्युअसली तुम्हाला हलवायचं आहे, जेणेकरून हे जे बॅटर आहे ते छान फुगायला मदत होईल. आणि तुम्ही बघू शकता हे बॅटर किती छान फुगत आहे. आता मी हे इनो टाकून 2 ते 3 मिनिट कंटिन्युअसली मिक्स केलं आहे. आता हे मिक्स केलेलं बॅटर आपल्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपला जो ढोकळा आहे तो छान एरी आणि स्पॉन्जी बनेल. आणि पीठ हे जे आहे ना झाकून ठेवल्यामुळे 10 मिनिटं आणखीन जास्त त्याला फुगायला मदत होते. सो आता हे बॅटर मी झाकून ठेवते 10 मिनिटं. तर आपलं बॅटर छान फर्मंट होईपर्यंत मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. महाराष्ट्रामध्ये आपण ढोकळा म्हणतो, पण गुजरातमध्ये ढोकळ्याला खमण म्हणून ओळखलं जातं. ट्रॅडिशनल गुजराती क्युझनचा भाग आहे ढोकळा म्हणजे. आणि सुरुवातीला ढोकळा हा एकदम कसा स्पॉन्जी असतो, त्यामुळे फॅमिली इव्हेंट्स, पूजा, पार्टीज और स्नॅक्स म्हणून त्याचा वापर केला जायचा. आजही महाराष्ट्र आणि गुजरात
तसेच स्ट्रीट फूडमध्ये ढोकळा हा सगळ्यात फेमस आहे. आता स्टीमिंगसाठी थोडंसं प्रिपेअर करूया. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक भांडं घेऊन त्याला तेल लावायचं आहे सगळीकडनं. या प्रकारे तेल लावल्याने काय होतं, ज्यावेळेस आपण ढोकळा काढतो प्रिपेअर झाल्यानंतर, त्यावेळेस तो भांड्याला चिटकून राहत नाही. तो फ्रेंड्स 10 मिनिटं झालेले आहेत आणि हे बघा, हे आपलं बॅटर किती छान असं फुगलेलं आहे. आता हे बॅटर आपण ज्या भांड्याला तेल लावलेलं आहे त्या भांड्यामध्ये हे बॅटर आपल्याला टाकायचं आहे. सो हे बघा, मी हे बॅटर टाकतेय भांड्यामध्ये. आता मी हे बॅटर भांड्यामध्ये टाकलेलं आहे. सो ह्यावर तुम्ही लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स टाकू शकता. मी इथे लाल तिखट टाकत आहे. याने ढोकळ्याला थोडीशी तिखट अशी टेस्ट येईल. सो थोडासा आंबट जर तुम्ही ताक टाकत असेल तर थोडासा आंबट, थोडासा तिखट आणि थोडासा गोड ढोकळा छान लागेल. आणि जरी तुम्ही ताक नाही टाकलं, ताक किंवा दही, तरी तुम्ही इनो टाकत आहात, फ्रूट सॉल्ट, त्यामुळे तुमच्या ढोकळ्याला आंबूसपणा नक्कीच येईल. आणि याचबरोबर तुम्ही थोडीशी साखर टाका, जेणेकरून थोडासा गोडही होईल तो. जास्त नाही, बट एकदम थोडीशी चिमूटभर साखर तुम्ही टाकू शकता. तर इथे एक साईडला मी एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये हा स्टँड ठेवला आहे आणि हे जे खालचा भाग जो आहे या पातेल्याचा, तो बुजेल इतकं मी पाणी टाकलं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस स्टीम करण्यासाठी यामध्ये ढोकळ्याचं बॅटर ठेवू त्यावेळेस हे पातेलं करपलं जाणार नाही आणि ढोकळाही त्या वाफेमुळे छान स्टीम होईल. चला तर मग आपण यामध्ये बॅटर ठेवूया. सो हे बघा, यामध्ये मी हे बॅटर ठेवलेलं आहे. आता हे बॅटर आपल्याला स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे आणि हे आपल्याला हे या प्रकारे असं झाकून ठेवायचं आहे. आणि मी इथे फुल गॅस केलाय. फुल गॅस करून मी हे बॅटर जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवणार आहे. आणि 15 मिनिटं झालेले आहेत. हे बघा, आपला ढोकळा किती छान स्पॉन्जी झालेला आहे आणि तयार झालेला आहे. आता हा ढोकळा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, आपण ढोकळा छान असा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता यावर तडका घालण्यासाठी आपल्याला एक साईडला तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे. हे बघा, मी आता इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. जसं तेल गरम झालं त्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी घालायची आहे. तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण जिरे मोहरी घालूया. मोहरी जिरे छान तडतडले ते आपल्याला हे ढोकळ्यावर सगळं स्प्रेड करायचं आहे. हे बघा, आपली आता छान असं जिरे मोहरी छान तडतडली आहे. आता ही आपण ढोकळ्यावर स्प्रेड करूया.
आणि हे बघा किती छान फुगलाय आपला ढोकळा आणि एकदम स्पॉन्जी स्पॉन्जी झालाय. सो फ्रेंड्स, आपला छान असा स्पॉन्जी आणि टेस्टी ढोकळा तयार आहे. घरच्या घरी नक्कीच ट्राय करा. एकदम सोपी रेसिपी आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त काही इन्ग्रेडियंट्स पण लागणार नाहीये. सो नक्कीच तुम्ही घरच्या घरी स्नॅक्स म्हणून ट्राय करू शकता. आणि कमेंटमध्ये तुमचा एक्सपिरियन्स नक्कीच सांगा की नेमकं तुमचा ढोकळा कसा झाला ते. त्याचबरोबर कमेंट करून पुढे कोणती रेसिपी बघायला आवडेल तेही सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.